फॉरेवर स्टार मिस इंडिया या प्लॅटफॉर्मचा माझा प्रवास एप्रिल पासून चालू आहे. सगळ्यात पहिल्यांदा इंस्टाग्रामवरती स्क्रोल करताना मला फॉरेवर स्टार इंडियाची ऍड आली. तिथून मी रजिस्टर केलं. त्याची रजिस्ट्रेशन फीस होती ती मी भरली. त्यानंतर मला त्यांच्याकडून रिप्लाय आला. माझी इन्फॉर्मेशन त्यांनी विचारून घेतली, माझे काही फोटोज त्यांनी मागवले. त्यानंतर त्यांनी माझं ऑडिशन घेतलं. त्या ऑडिशनमध्ये मला काही क्वेश्चन्स विचारले की तुझं ड्रीम काय आहे, तुझं ऍस्पिरेशन काय आहे, तुला काय बनायचं आहे पुढे चालून, आणि तुला याच्यामध्ये का पार्टिसिपेट करायचंय. मग या सगळ्या प्रश्न उत्तर झाल्यानंतर मग त्यांची ट्रेनिंग सुरू झाली. ती ट्रेनिंग चालू होती डिस्ट्रिक्ट लेवलच्या स्पर्धेसाठी. मग डिस्ट्रिक्ट लेवलच्या स्पर्धेसाठी मला 3 राऊंड होते. सगळ्यात पहिला होता त्यामध्ये मला इंट्रोड्यूस करायचं होतं स्वतःला. मग माझा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ मी त्यांना पाठवला. त्यानंतर सेकंड राऊंड होता टॅलेंट राऊंड. टॅलेंट राऊंड मध्ये मी एक डान्सर आहे, सो मी माझ्या डान्सचा व्हिडिओ पाठवला. त्यामध्ये मी 3 डान्सचं फ्युजन बनवून त्याचा व्हिडिओ पाठवला. लावणी, भरतनाट्यम आणि कथ्थक या 3 नृत्यांचा व्हिडिओ करून मी त्यांना पाठवला. त्यानंतर तिसरा राऊंड होता की आपलं जे कल्चर आहे किंवा ज्या जिल्ह्याला मी रिप्रेझेंट करणार आहे त्या जिल्ह्याची माहिती मला त्या पोशाखामध्ये, वेशामध्ये घालून ते परिधान करून सांगायची होती. मग तो तिसरा राऊंड मी पार केला आणि मग या 3 राऊंडचा मिळून त्यांनी रिझल्ट काढला. मी जिल्ह्यामध्ये प्रथम आले. जिल्ह्यामधून साधारणतः 98 पार्टिसिपंट्स होते, त्यामधून मी पहिली आले. त्यानंतर मग माझा क्राऊन आणि सॅश, माझी क्राउनिंग सेरेमनी माननीय कलेक्टर मॅडम लातूर जिल्ह्याच्या श्रीमती वर्षा ठाकूर घुगे मॅम यांच्या हस्ते माझी क्राउनिंग सेरेमनी झाली. मग त्यानंतर स्पर्धा होती पुढे स्टेट आणि नॅशनल लेवलसाठी. मग 3 महिने त्यांची साधारणतः ट्रेनिंग चालली. ग्रूमिंग सेशन होते खूप सारे. त्यानंतर क्वेश्चन आन्सर, पर्सनॅलिटी डेव्हलप, त्यानंतर ब्युटी म्हणजे कसं स्वतःला ग्रूम करायचं, ब्युटी कशी असली पाहिजे, आपण कसं स्वतःला जगासमोर प्रेझेंट करायचं, त्याची सगळी ट्रेनिंग होती. परत रॅम्प वॉकची ट्रेनिंग आणि क्वेश्चन आन्सर. आणि परत एकदा त्यांनी पूर्ण सगळे राऊंड घेतले, टॅलेंट राऊंड हे ते. मग ते स्टेट लेवलसाठी. मग असं सगळं करून स्टेट मधून टॉप 3 मध्ये मी आले. आणि मग जो फिनाले होता तो जयपूरमध्ये होता. मग 19, 20, 21 हे 3 दिवस माझा ग्रँड फिनाले होता. त्यामध्ये सुद्धा पहिला राऊंड जो होता तो क्वेश्चन आन्सरचा होता. त्यामध्ये मला असा क्वेश्चन विचारण्यात आला की तू नॅशनल हेल्थ प्रोग्राम येणाऱ्या यंग पिढीसाठी कोणता काढशील. तर मग मी सांगितलं की सध्या आपण पाहतोय हे जे यंगस्टर्स आहेत त्यांना खूप सेल्फ डाऊट आहे, ते डिप्रेशन मध्ये आहेत. म्हणजे ते छोट्यातली छोटी गोष्ट जरी झाली तरी ते आताची यंगस्टर पिढी लगेच डिप्रेशनचं नाव घेते आणि लगेच सेल्फ डाऊट घेते की माझ्यातच काहीतरी कमी आहे, माझंच काहीतरी चुकते, त्यांना कॉन्फिडन्स राहिलेला नाहीये. सो मी असं सांगितलं की मी मेंटल हेल्थला आधी प्रायोरिटाईज करेल, कारण मेंटल हेल्थ नीट असेल तर माणूस काहीही कॉन्कर करू शकतो या वर्ल्डमध्ये. सो मी मेंटल हेल्थला इम्पॉर्टन्स देईल. सो त्या क्वेश्चननी एक मला बेनिफिट मिळाला. त्यानंतर सेकंड जो राऊंड होता तो माझा कल्चरल राऊंड होता. मी ज्या स्टेटमधून येते त्याला मला रिप्रेझेंट करायचं होतं. मग मी माझी नऊवारी साडी, त्यावर मी लिहिलेलं होतं जिजाऊंची लेक, कारण मला दाखवायचं होतं मी कुठून येते. सो जिजाऊंची लेक असं लिहिलेलं होतं मी. तलवार, झेंडा, आपला भगवा झेंडा, आणि त्याचबरोबर एका साईडला विठ्ठल आणि एका साईडला रुक्मिणी यांचं पेंटिंग. सो अशा कॉस्ट्युम मध्ये मी स्वतःला माझ्या स्टेटला, महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलं. तो सेकंड राऊंड होता. आणि थर्ड राऊंड मध्ये माझा रॅम्प वॉक होता. जो काही क्रायटेरिया असतो 5.5 च्या हिल्स मध्ये तुम्ही कसं वॉक करता इन फ्रंट ऑफ द स्टेज, ऑन रॅम्प, ते सगळं त्यांनी पाहिलं. सो या सगळ्याच्या आधारे मला त्यांनी रनरअप असं घोषित केलं. सो अशा पद्धतीने ऑनलाईन एक सहज बसल्या बसल्या फॉर्म भरत सुरू झालेली जर्नी अगदी त्या क्राऊन, सॅश आणि त्या सेरेमनी पर्यंत जयपूरमध्ये येऊन पोहोचली. याचा मला खरं खूप आनंद आहे. आणि हे टायटल जिंकल्यानंतर मी अजून मला ग्राउंडेड, अजून मला विनम्र बनवलं आहे या टायटलनी. सो मी नेहमीच नक्की याची नेहमी म्हणजे ग्रेटफुल राहील. आणि माझा पहिला विमान प्रवास याच्यामुळे घडून आला. त्यानंतर दुसऱ्या राज्यात मी एवढं फिरले ते पण पहिल्यांदाच, ते पण ह्या प्लॅटफॉर्ममुळेच. आणि एक वेगळी ओळख मला निर्माण करून दिली. वेगवेगळ्या लोकांना भेटायची संधी मिळाली. वेगवेगळ्या राज्यातल्या मुलींशी माझा संपर्क झाला.
त्यानंतर बघण्यात मिळालं की किती कॉम्पिटिशन आहे सध्या, आणि ह्याच्यातून एक वेगळं की MBBS करत करत मी हे केलं. सो हे एक सगळ्यांच्या मनामध्ये होतं की अरे तू एक मेडिकल स्टुडंट आहेस आणि तू हे पण करतेस. सो ते पण एक होतं माझ्यासाठी. सो एक वेगळा अनुभव आणि एक वेगळं सगळं ते मी पाहिलं आणि त्यामधून मला यश मिळालं. मी खरंच खूप भाग्यवान समजते स्वतःला.